श्रीमद्भागवत महापुराण की, गोपाल कृष्ण भगवान की, श्री शुकाचार्य महाराज की, परीक्षित महाराज की। बोलो राधे 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 राधे, प्यार से बोलो राधे राधे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्न कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, ब्रह्मादिदं गगनसदृशं तत्त्वमस्याय विलक्षणं, समचरणसरोजं सान्द्रनीलाभुलाभं, जगन्निहितपादी मण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला गन्धर्वं गञ्जनेत्रं, सदैवरहसं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामकृष्ण हरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामकृष्ण हरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामकृष्ण हरी। हरी बाबा। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामकृष्ण हरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामकृष्ण हरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामकृष्ण हरी। विद्यारंभकृष्णामि श्रीभूतमे सदा, नारायण नमस्कृतं नरं चैवं नरोत्तमं, देवी सरस्वती संस्कृत जयमुदिरे। नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने, नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षे। नमस्ते भगवान व्यास, सर्वशास्त्र कोविद, ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुत, शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद, एतत् कथा प्रकाशेन मदज्ञान विनाशय। सगळ्यांनी म्हणायचं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, हरे परमात्मने, प्रणक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। निरन्तरवतरोर्गलितं फलं सुखमुखान्ततदवसहितं, देवतं भागवतं कृष्णालयं, मुहुरहुरसिका भूभागिका नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतं सेवया। भगवते उत्तम श्लोके भक्ति भवति नष्टिति, लोकाभिरामं भ्रमरङ्गधीरं जीवमित्रं रघुवंशं, कारुण्यरूपं करुणाकरं रामचन्द्रं शरणं मारुततुल्यवेदं, यद्यबुद्धिमतां वातात्मकं वानरयुतमुक्तं, रामदूतं शरणं। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो, बावण झालो चराचरी। नमो सोपान देवा मुक्ताई परेशा, कावत्या शर्विषा करहातती। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे। ताली वाजवा भजन करा। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे।
लाल की जय। राधे राधे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री संत सोपानदेव महाराज यांच्या परम पावन भूमीमध्ये म्हणजे आपल्या या सासवड परिसरातील आंबोडी गाव आणि आंबोडी गावातील श्री माऊली बाल वारकरी शिक्षण संस्था आणि या माऊली बाल वारकरी शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय संस्कार सिंचन शिबिरातील कथेचा आजचा शेवटचा दिवस आणि आपल्या या कथेच्या शेवटच्या दिवशी आपण श्रीमद भागवतम कथेचं या ठिकाणी श्रवण करत आहोत। ती कथा श्रवण करत असताना आज आनंदही होतोय आणि थोडस दुःखही होतोय। जे 7 दिवस आपण नाही का तुम्ही आम्ही खेळ मेळी गदारोळे आनंदी एकल्याच नवे खेळ म्हणून मेळ जमविला। हे जे 7 दिवस गेले ना अरे खेळेमेळीमध्ये गेले, सगळ्यांच्या आनंदामध्ये सगळ्यांच्या प्रेमामध्ये हे अनंत महाराज असतील, बळीराम महाराज आहेत, त्याचबरोबर आपले पवन महाराज आहेत, सर्व तुम्ही ऐकणारे श्रोते मंडळी, सर्व मुलं, सगळे विद्यार्थी आले, ते विद्यार्थ्यांचे पालक, सर्व श्रोतृवर्ग, आपल्या या पंचक्रोशीतून येणारे सगळे भाविक, आज वाटतं की ही कथा संपली, या श्रोत्यांचा आपला जो दुरावा होणार आहे त्या दुराव्यातून जे दुःख होणार आहे असं वाटतं की त्या दुःखाला आता सामोरं जावं लागणार। काही गोष्टींना सामोरं जावं लागतं, रामाचा वनवास आहे, सामोरं जावं लागते रामप्रभू। तसं आज कथा संपवणार आहे, कधी कथा संपणार याचं दुःख वाटते, चालू झाली नाही पण असं वाटतं की आज संपणार आहे पण थोडस दुःख वाटलं। तर तुम्हाला काय वाटतं देवजाने? मला तर मात्र असं वाटतं की हे दुःख काही सहन न होण्यासारखं आहे। तुमची मज लागली सोय, गेली 7 दिवस आपण ही कथा श्रवण करत असताना जे तुम्हाला मला जी सवय लागली ना, तर तुम्हाला आम्हाला जी सवय लागली ना, या सवयीतून आज आपण काहीतरी वेगळं आपलं होणार आहे, फार वाईट वाटत। कथा झाली आजपर्यंत तो आनंद आहेच, आजही शेवट कथेचा होणार आहे, परंतु जे कथा संपल्यानंतरचं जे दुःख राहणार आहे, काय भगवंताची लीला विशेष असेल। याच व्यासपीठावर येथेच याच जागेवर बसून मी पहिली कथा केली का नाही? आपल्या जुन्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी ऐकली, पण दुसरी कथा केली आपण, पण त्या कथेचा शेवटही याच ठिकाणी होतोय। ज्या ठिकाणाहून आपलं चालू झालं त्याच ठिकाणी जर समाप्त होत असेल ना, समजायचं आपलं पूर्णत्वाला आलं म्हणायचं बरं का। राधे राधे। जिथून प्रवास चालू होतो तिथे जर संपत असेल तर समजायचं आपला प्रवास निश्चित मार्गाने गेलेला आहे। बोला राधे राधे। तेव्हा या सर्व सोहळ्याचं आयोजन नियोजन आपल्या सर्वांचे आवडते स्वप्नीलजी महाराज काळे, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। अरे हा सगळा योग जुळवून आणला त्यांनी, साधी गोष्ट नाही। पवित्र पावन कथा, भागवत कथा, मी म्हणतो की ज्या जागेमध्ये ही कथा होते त्या जागेमध्ये जणू गोकुळच त्या ठिकाणी अवतरतं। लक्षात ठेवा, संपदा तुमचा भाग्य समाप्ती तुमच्या जागेमध्ये होते आहे। भाग्यवान असतात ती मंडळी की ज्यांच्या ठिकाणी भागवतम होतो। महाराज कोणाच्याही ठिकाणी भागवतम होत नाही, कुठेही भागवत होत नाही, फार पुण्य लागतं। लक्षात ठेवा। म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थी आज शेवटचा दिवस, जे मांडी घालून बसतील नीट बसतील त्यांना बक्षीस मिळेल बरं का। आणि जेवढा तुमचा गोंधळ ज्यादा होईल
तेवढं तुम्हाला लवकर सोडलं जाणार नाही बरं का. आज माझ्या हातात आहे सगळं. आणि जे नीट बसणार नाहीत त्यांची नावं लिहून घेतली जाईल आणि ज्यांची नावं लिहून घेतली त्यांना बक्षीस मिळणार नाही. त्याच्यामुळे कसं बसायचंय? बैठे बैठे सावधान. थोडा हात वर करून बोला राधे राधे. काय कोणी बाळ फार कौतुक करा वाटतं तुमचं. तर पोरं एक पोरग बॅट बॉल खेळत होत. बॅट बॉल आणि गुरुजी पुढून आले. त्याचे आजोबा म्हणतात बाळू अरे लपून घे, लप पटकन. गुरुजी आले तुझे, खवळतील तुला. 10 दिवस झालं तू शाळेत गेला नाही, लपून बस. ते पोरग कसं म्हणते बाबा तुम्हीच लपा. का म्हणला शाळेत तुम्ही मी आलाय म्हणून सांगितलंय. तुम्ही दिसल्यावर गुरुजी म्हणून आजोबा त्याचा जिवंत असले आघाव कार्टे. परंतु तुम्ही तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही असे निरागस वाटतात, सोजवळ वाटतात, प्रेमळ वाटतात. तुमच्यासाठी एकदा जोरात राधे राधे. अरे कथा कथेमध्ये मन लागणं, कथा ऐकणं हे कोणाचंही काम नाही. मा 14 वर्ष 15 वर्ष 13 वर्षाचं वय तुमचं. तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये तुम्हाला भागवतम श्रवणाला मिळतं. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. आम्हाला अजून काही समजत नाही. आम्हाला लावतात भागवताचे आणि कथा प्रवक्ते ना अमुक तमुक. आमको कुछ नाही समजतात. खरंच काही येत नाही. संपदा महाराज मला तर काहीच कळत नाही. पण हे तुमचे गुरुजी आहेत ना कुठेही बसवतात मला. आता तो त्यांचा मोठेपणा आहे. हमको कुछ आता नाही. संपदा माता हमको कुछ नाही आता. खरंच मला काही येत नाही. मी तुमचे नाही शोधतो. लक्षात ठेवा. आणि कलाकार मंडळी आहेत ना खरंच तुमचे उपकार आहेत. तुमचं सहकार्य हेच खरंच सहकार्य. नाही तर मशिबात राहावी आम्हा महाराज लोकांना कोणी ठेवायचं नाही. कोरोनाच्या काळामध्ये कळलं की हे कलाकारांचं महत्व किती. फार तुमचं कौतुक आहे. तेव्हा ही परमपावन कथा भागवतम कथा. आज आपण कथेचा शेवटचा दिवस. काल कृष्ण रुक्मिणी छान विवाह केला. सुंदर अशा प्रकारचा विवाह आपण केला. भगवंताचं ते पहिलं लग्न. तुम्ही म्हणतात पहिलं लग्न म्हणजे किती लग्न झाली? 16,108. भगवंताचे 16,108 लग्न झालेले. पहिलं लग्न झालं रुक्मिणी मातेशी. दुसरं झालं सत्यभामा माता. तिसरं कालिंदी. चौथं मित्रविंदा. 5वं सत्या. 6वी भद्रा. 7वी लक्ष्मणा आणि 8वी जांबवंती. रुक्मिणी भीमक राजाची कन्या. सत्यभामा सत्रातीताची कन्या. कालिंदी माता सूर्यदेव. जांबवंती जांबवंतांची. मित्रविंदा विंद अनुविंद यांची बहीण म्हणजे कृष्णाची आत्या राजादी देवी त्यांची त्या ठिकाणी कन्या. सत्या नगडाजिताची कन्या. भद्रा श्रुतिकीर्ती आणि लक्ष्मणा मद्र देशाच्या राजाची कन्या. या 8 प्रमुख पट्टराण्या आहेत. या 8 प्रमुख बायका देवाच्या. महाराज मग 16,100 काय? भौमासूर, वरुणाचं छत्र, आदितीची कुंडल आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मनी पर्वत नावाचे स्थान भौमासुरानं हिसकावून घेतलेले होते. प्रचंड जबरदस्त असा तो भौमासूर. इंद्रानं कृष्णानं सांगितलं की हे कृष्णदेवा त्या भौमासुराचा वध करा. भगवान भौमासुराचा त्या ठिकाणी वध करतात. त्यानं जवळजवळ 16,100 राजांच्या राजकन्या कैद करून ठेवल्या होत्या. त्या मुक्त केल्या भगवंतांनी. आता त्या मुक्त केल्या. परंतु त्या मुक्त झालेल्या त्या स्त्रिया म्हणू लागल्या देवा आम्ही 16,100 आम्ही एका कोणातरी राजाच्या इथे होतो. आणि मग राजाच्या इथे असल्यामुळे आमचा आता विवाह आमच्याशी कोण करेल? नाही का? मग आमचा पुढे आमचं काय होईल? आम्ही कोणाचं नाव लावू? भगवान म्हणले माझं नाव लावा. मला राधे राधे. अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्म्यांना 16,000 आणि 108 पत्न्या त्या ठिकाणी झालेल्या. उपमध्यावी कवने अंगा चरणी जन्मली भयंगा 16 सहस्रनारा सोगा नित्यन पूर्ती कामिनी नित्यन पूर्ती कामिनी नित्यन पूर्ती कामिनी नित्यन पूर्ती कामिनी नित्यन पूर्ती कामिनी. हात उठा के राधे राधे. 16,108 भगवान परमात्म्याचे होतात. श्रीकृष्ण प्रत्येक पत्नींना भगवंताच्या प्रत्येक पत्नीला 10 मुलं त्या ठिकाणी झाले. त्यांनी एक कन्या झालेली. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचे. आणि
वंश विस्तार त्या ठिकाणी सांगितला गेला. पुढे गेल्यानंतर बाणासुराचा वधाची कथा आहे, मृगराजाची सुद्धा एक कथा आहे. आता आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण ती घेत नाही. श्रीकृष्ण परमात्मा इंद्रप्रस्थाला त्या ठिकाणी जातात. पांडवांचा राजस्व यज्ञ त्या ठिकाणी होतो. जरासंधाचा वध होतो. भीम मारतात जरासंधांना. 28 दिवस युद्ध चालतं ते. आता ते युद्ध काही सोपं नव्हतं. त्या जरासंधाला फाडायचे ते भीम मारत आणि असे 2 तुकडे करून त्याला टाकून द्यायचे. परंतु ते परत जोडायचे. जरेनं सांधलेला म्हणून जरासंध नाही का, तो पुन्हा जोडला जायचा. भगवान परमात्मा युक्तीनं सांगतात असं गुन्हेल्या आकारामध्ये टाकून द्या म्हणजे त्याला, म्हणजे विरुद्ध दिशेने टाका नाही का, काडी तोडून असं टाकायचं. त्या ठिकाणी जरासंध मारतात. जरासंध मेल्यानंतर राजस्व यज्ञ त्या ठिकाणी होतो पांडवांचा. त्या राजस्व यज्ञामध्ये महत्वाची कथा. राजस्व यज्ञामध्ये अग्रपूजा आणि त्या अग्रपूजनाला मान कोणाला द्यायचा. पांडव ठरवतात की आपल्याला कृष्णांव्यतिरिक्त कोणाला मान द्यायचा नाही. मग तिथे शिशुपाल ज्यांना कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी मारणार आहेत, पण कधी मारणार आहेत, त्याचे ज्यावेळी 100 अपराध होतील त्यावेळी. तो जन्माला ज्यावेळी आला ना, त्याला 3 डोळे 4 हात त्या ठिकाणी होते. आणि मग म्हणले त्याचा 1 डोळा आणि 2 हात ज्याकडे दिल्यानंतर गळून पडेल त्याला, त्याच्या हातूनच याचा मृत्यू होणार आहे. भगवान परमात्म्याकडे ते दिलं त्याला शिशुपाला. आणि मग ती शिशुपाल भगवान कृष्णांकडे दिला त्यावेळी त्याचा 1 डोळा 2 हात गळून पडले. आणि मग आई विनंती करू लागली नाही का, कृष्णाची आत्या श्रीतस्रावा ती विनंती करू लागली. म्हणले माझ्या मुलाला मारू नकोस देवा. म्हणले मारीन पण 100 अपराध झाल्यावर मारीन. त्याचा तो घडा भरत आलेला होता. त्या राजस्व यज्ञामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांना महत्व दिलं. ते महत्व दिलं भगवंतांना, म्हणून याला मात्र राग आलेला आहे, अतिशय रागलेला आहे. आणि राग आला म्हणून रागाच्या भरामध्ये तो म्हणू लागला, या कवळ्याच्या पोराला कशाला महत्व देता, हा चोर आहे, अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारा हा कवळ्याचा मुलगा, हा काही कुणी राजा नाही. आणि अशा प्रकारे भगवंताची निंदा केली. त्याचे 2-3 अपराध शेवटचे राहिले होते, ते अपराध पूर्णत्वाला गेले. आणि मग काय, भगवान कृष्ण परमात्म्यानं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि ते सुदर्शन चक्र काढून भगवान कृष्ण परमात्म्यांनी ते सुदर्शन चक्र शिशुपालावर त्या ठिकाणी टाकून त्याचं मुंडकं मोडून त्याला त्या ठिकाणी मारून टाकलेलं आहे. शिशुपालाचा वध भगवान परमात्म्यानं केला. म्हणजे जय विजय अवतारातील जयाची पूर्णतः मुक्ती झालेली आहे. त्यानंतर शिशुपाल मेल्यामुळे, आपला मित्र शिशुपाल मेल्यामुळे दंतवक्र भगवान परमात्म्याची चाल करून आलेला आहे. भगवान कृष्ण परमात्म्यानं आपली कौमुदी नावाची कथा घेऊन त्याच्या छातीवर प्रहार करून त्याला त्याच ठिकाणी मारून टाकलेला आहे. अशा प्रकारे दंतवक्राचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार होतो आणि जय विजय आपल्या शापातून मुक्त होतात. गोपाल कृष्ण भगवान की. मग बलराम दादा तीर्थयात्रेला वगैरे जातात. अशा प्रकारची ती संपूर्ण कथा येते. मग भगवान परमात्मा द्वारकेचे त्या ठिकाणी राजे होतात. त्यांचा एक त्या काळातला एक मित्र आहे. ही कथा सांगितल्याशिवाय आणि भागवतम संपलं जात नाही. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे यह विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो ये तरफ सुदामा करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर में सुदामा करीब आ गया है, इधर में सुदामा करीब आ गया है. न सर पे पगड़ी न तन पे जामा, बताओ कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. अंगावर कसले कपडे नाही, चांगल्या पद्धतीचे कपडे नाही, बळकट होतं रे, बळके कपडे घातलेले. 17 ठिकाणी का जीवन केले तर होतं. आणि बायकोनं सांगितलं होतं, तुम्ही म्हणता ना द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे, त्याला काहीतरी मागा. त्याला काहीतरी मागण्यासाठी म्हणून गेलेले भगवान
काही भागत नाही पण गेले. पण जाताना भले कृष्णानं काय मागितलं तर म्हणून 3 मूठभर आणि पोहे दिलेले, कच्चे पोहे दिलेले एका फडक्यामध्ये बांधून दिले. आणि मग द्वारावर गेले कृष्ण परमात्मा. ते द्वारपालांनी अडवलं, हे ब्राह्मण किदा कर रहा है? आणि म्हणले तो द्वारकेचा कृष्ण मित्र आहे. द्वारपाल म्हणला थांबा मी विचारून होतो. तेव्हा गेला भगवान परमात्म्याला सांगू लागला, देवा म्हणजे कोणीतरी मित्र आलाय म्हणतो तुमचा, सुदामा नाव आहे त्याचं. जसं सुदामा नाव कळलं आपली शाल टाकून दिली भगवंतांनी अंगावर आणि पळतच भगवान परमात्मा सुदाम्याच्या जवळ आला. आणि पळत आल्यानंतर तो द्वारपाल गेला आणि सुदामाच्या कानात म्हणतो काय माहिती का, महाराज तुम्ही सांगायचं नाही एवढे व्यायचे होता म्हणून. सुदामजी म्हणले काय काय झालं? अहो म्हणजे आता कोणी जर आलं सांगायला गेलो ना मी, ते अमुक माणूस आला भगवान म्हणायचे भेज देऊन गो पाठवून द्या म्हणले का. पण तुमचं नाव कळता क्षणी भगवान पळत आले, आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही एवढे व्यायचे आहात. पण आम्ही तुम्हाला तुमच्या पेहरावर गेलो. हे न सरते पगडी न तंते जामा, तुमच्या अंगावर साधी कपडे नाहीये, डोक्यात पगडी नाहीये, साधी कपडे घातलेले आहेत. आम्ही कसं समजाय तुम्ही राजाच्या मित्रा? असो आलेले सुद्धा म्हणून भगवान पळत आले. सुनते दौड़े चले आले मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, मेहमान के साथ अजीब आ गया है. अरे द्वार मारो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है. रुक्मिणीनं पाहिलं, सगळ्या 16,108 स्त्रिया सर्व त्या बायका भगवंताच्या ते पाहतात. म्हणले असला कसला मित्र, असला कसला मित्र म्हणा. याची परिस्थिती बघा कशी आहे. मग भगवंतानं काय केलं, बराबर मी आपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से सामने. हो ऐका, या सुदाम्याची भक्ती पाहून भगवंतानं काय केलं, आपल्या बरोबरीनं सुदामजींना बसवलं, आपल्या बरोबरीनं बसवलं. आणि भगवंतानं पाय धुतले, मित्राचे पाय धुतले, सुदामदेवाचे पाय धुतले. ब्राह्मण होते, कसे पाय धुतले? पाणी घेऊन नाही धुतले. भगवान एवढे रडले, आपल्या रडलेल्या पाण्याच्या नेत्रोदकानं सुदामजींचं त्यांनी पाय धुतलेले. आणि मग भगवान परमात्मा सांगतात, हे न घबराओ प्यारे, सीता सवारे गरीब आ गया है. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है. हाथ उठा के राधे सगळ्या 16,108 स्त्रिया त्या भगवंतानं सांगितलं, म्हणले यांच्या पाया पडा, हे मोठे काका आहेत, पाया पडा. आणि त्या पाया पडायला आल्या, यांनी आशीर्वाद द्यायचा, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. आता त्या पायका काय कमी होते का?
नंतर सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, नंतर नुसतं भव 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 भव. पण आशीर्वाद द्यायचं बी काय थांबाना, त्या महिला आलेल्या त्यांचं बी दर्शन घ्यायचं थांबाना. एवढ्या 16,108 स्त्रिया सगळ्यांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर भगवान म्हणले हे कपडे काढा आणि राजवस्त्र दिले घालायला. त्या दिवशी जेवण करीत होते, त्या दिवशी जेवण करत असताना सुदामजींना जेवण गेलेलं नाहीये. का? घरची परिस्थिती एवढी अवघड होती, घरच्यांना खायला काय नाही, मग त्यांना काही मिळालं नाही, मी कसं खावं म्हणून सुदामजी खात नव्हते. पण भगवान म्हणायचे खावा. सुंदर अशा प्रकारच्या जेवणाची मेजवानी केली, सगळं काही झालं. मग भगवान म्हणतात अरे भाभीने कुछ दिया की नाही? मोडभर पोहे दिले. मग भगवंतानं ते पोहे घेतले, बहिणीनं दिले म्हणून ते पोहे घेतले आणि ते पोहे घेऊन पहिली मूठ भगवंतानं खाल्ली, परत दुसरी मूठ घेतली खाल्ली, तिसरी मूठ घेऊन खाणार. त्यावेळी रुक्मिणी मातेनं हात धरला, म्हणले सोडा सोडा सोडा, म्हणले एकटाच कसे प्रसाद खाता, आम्हाला द्या. तुमचा काय भरोसा नाही, म्हणले तुम्ही स्वर्ग मृत्यू पाताळ सगळं देऊन टाकता, म्हणले त्याला तुमचा काय भरोसा नाही. मग भगवंतानं काय केलं, सुदामजींना तिलक करत असताना ते लक्ष्मी क्षय शब्द झाला होता ना, 18 दारिद्र्य आलं होतं. आपल्याला सर्वांना कथा माहिती, ते फुटाणे खाल्ले होते ना, 18 दारिद्र्य आलं होतं म्हणून लक्ष्मी क्षय असं झालं होतं. मग भगवंतानं काय केलं, तो तिलक करताना लक्ष्मी यक्ष असं करून टाकलं. आता सुदामजींना सगळं काही यश त्या ठिकाणी प्राप्त होईल, लक्ष्मी प्राप्त होईल. आणि मग भगवान परमात्मा सुदामजींवर कृपा करतात. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्रे शुद्ध बाबरे कोणी या गाव सोनिया सुदामपुरी सुदाम देवांना त्या ठिकाणी दिली. एका मित्राच्या प्रेमाचं हे छान प्रतीक भगवान परमात्मा गुरु शिष्याचं नातं जसं सांभाळतात तसं मित्राचं सुद्धा नातं सांभाळतात. अशी सुदामदेवांची कथा सुद्धा आनंदाने त्या ठिकाणी सांगितली जाते. चलो पुढे आपण 11व्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करतो. यदुराजाला उपदेश केलेला आहे भगवान दत्तात्रय महाराजांनी त्या ठिकाणी जवळजवळ आणि 24 गुरु केलेले आहेत. त्याचं सुंदर वर्णन आलेलं आहे. पंचमहाभूतांना पृथ्वी आप तेज वायू आकाश यांना गुरु केलेलं दत्त महाराजांनी. त्याचबरोबर चंद्र सूर्य कबूतर पतंग मधमाशी टिटवी पोळी कुंभार माशी हरिण हत्ती साप अजगर समुद्र मासा मध गोळा करणारा पिंगला बाळ बाण तयार करणारा आणि कुमारी अशा जवळजवळ आणि 24 गुरु त्या ठिकाणी दत्त महाराज करतात. ती अवधूत उपाख्यान त्या ठिकाणी आणि पुढे गेल्यानंतर शेवटचा प्रसंग येतो यदुवंशाला शाप, नाही का? परीक्षित राजा शुक्राचार्यांना विचारतात म्हणजे यदुवंशाला शाप कशामुळे दिला, कोणत्या ब्राह्मणाने दिला, काय कारण? म्हणजे जांबवंती पुत्र जे होते ना सांग, त्यांना साडी घालून ऋषींपुढे नेलं आणि म्हणले याला काय होईल सांगा, मुलगा होईल का मुलगी? आता ते चिंध्या बांधून नेल्या होत्या, महाराजांची थट्टा करायची होती त्या ऋषींची. पण विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतो ना आपण, त्याच प्रकारे झालं. मग त्या महाराजांनी सांगितलं म्हणले याला काय मुलबाळ होणार नाही, मुलगा होणार नाही, मुलगी नाही होणार, मुसळ होईल मुसळ. आणि हे मुसळच संपूर्ण यदू कुळाचा त्या ठिकाणी नाश करेल. आणि मग तत्क्षणी त्या आणि सांबाच्या पुढे मुसळ पडलं. आणि मग ते मुसळ पडल्यानंतर यदुराजे उग्रसेनांनी त्या मुसळाचा भोगा केला आणि तो भोगा त्या ठिकाणी समुद्रामध्ये टाकून दिला. आणि मग तो समुद्रात टाकून दिल्यानंतर त्याचं जे भोगा आहे त्या तुकड्याचा, त्याचे लव्हाळे त्या ठिकाणी समुद्राच्या कडेला त्या ठिकाणी झाले, प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी. आणि एक तुकडा जो राहिला होता तो माशानं गिळला. तो माशानं गिळलेला तो तुकडा एका कोळ्याला घावला आणि त्या कोळ्यानं तो मासा पकडला आणि तो कोळी मासा कापत असताना त्या माशाच्या पोटात तो घावला. म्हणून तो लोखंडाचा तुकडा जरा नावाचा एक व्याध आहे, त्या व्याधाला त्या ठिकाणी त्यांनी देऊन टाकला. त्या व्याधाने त्या बाणाच्या टोकाला तो तुकडा लावला आणि ते राहिलेलं जे लवाडा होता त्याचं जे गवत उगवलं होतं ते लवाड्याचं हे प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी मैरेक नावाची मदिरा प्राशन करून सर्व यादव त्या ठिकाणी एकमेकाशी लढले आणि ते लवाडे एकमेकांना मारून सर्वजण त्या ठिकाणी मेले.
सगळे यादव मेले, दोनच राहिले, लालू प्रसाद यादव मुलायम सिंग यादव. राधे राधे. सगळे यादव त्या ठिकाणी गेले. आणि भगवान परमात्मा सुद्धा मागच्या जन्मामध्ये वालीला बाण मारतात, या जन्मामध्ये तो वाली जरा नावाचा व्याध होतो. आणि जवळजवळ 125 वर्ष भगवान या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये राहिलेले आहेत, जगलेले आहेत. 125 वर्षी भगवान परमात्मा पिंपळाच्या झाडाखाली त्या ठिकाणी निवांत असं आणि आराम करीत होते. व्याधानाबरोबर अंगठ्यावर बाण मारून भगवान परमात्मा त्या ठिकाणी निजधामाला जातात. ज्या देवानं ही संपूर्ण लीला केली, जो भागवतम श्रेष्ठतम असा कृष्ण परमात्म्यांना सर्वोत्तम अशा प्रकारे महत्व देतो, त्या भगवान परमात्म्यांना आज निजधामाला भगवान परमात्मा जातात. देवाचं काय असतं, प्रेम लावायचं आणि कधीतरी सोडून जायचं. देवाचं काय सगळ्या जीवनाचं तुमचं आमचं तसंच आहे. प्रेमानं सर्वांना हाताळायचं, सगळ्यांशी प्रेमानं बोलायचं आणि प्रेमानं बोलून सगळ्यांना प्रेमाची वागणूक देऊन एक दिवस ही यात्रा, या मृत्यू लोकातली यात्रा संपवायची. फार मोठं दुःख झालंय महाराज पांडवांना. भगवान निजधामाला जाताना जे दुःख झालं, ते दुःख पांडवांना सुद्धा सहन झालेलं नाही. भगवान परमात्मा निजधामाला जातात. अशा प्रकारे 11व्या स्कंदाची समाप्ती होऊन 12वा स्कंद शुकाचार्य परीक्षित राजाला जो भागवत सांगत होते, तो भागवत सांगत असताना आजचा शेवटचा दिवस परीक्षित राजाचा. आज परीक्षित राजाला त्या ठिकाणी तक्षक येऊन साप चावून मरणारच येते. शुकाचार्याने विचारलं, हे राजन, आता तू मी मरेन हा विचार सोडून दे. शरीर काय येतं जातं, मृत्यूचाही मृत्यू म्हणजे भगवान आहे. त्या भगवंताची शरणागती केली, जन्म मरण संपतो. जो माझं होय अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच येतो. भगवान अर्जुनाला सांगतात, माझी शरणागती जो करतो मोक्षाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मग आता परीक्षित राजा म्हणतात, हे शुकदेवजी, मी ज्या पुराणाचं श्रवण केलं, मी जे पुराण श्रवण केलं, जे भागवतम श्रवण केलं, त्यात सगळं कृष्ण परमात्म्याचं वर्णन आहे. ते महापुराण मी श्रवण केलं. मला आपण शांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर केलंय. आता मला मरणाची भीती वाटत नाही. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. आता मरणाची भीती वाटत नाही. आता मरेल तर हे शरीर मरेल, हे पंचतत्वाचं हे स्थूल देह, हा स्थूल देह मरेल. आता मी मरणार नाही. आता मला मृत्यूचं भय वाटत नाही. आता मी मौन धारण करतो, शांततेमध्ये आणि प्राणायामामध्ये, ध्यानामध्ये मी माझा देह त्या ठिकाणी संपवतो. शेवटी आपण ज्यांच्याकडून कथा श्रवण केली त्यांची पूजा करावी लागते. शुकाचार्य महाराजांची पूजा केली, पायाची पूजा केली शुकाचार्य महाराजांची. यथोचित त्यांना काही दक्षिणा द्यावी लागते. आता राजा जो होता परीक्षित राजा, आता त्याने काय दक्षिणा दिली ते काही सांगत नाही मी तुम्हाला. त्यानं सर्वस्व दिलं. म्हणले, हे माझं राज्य तुमच्या समर्पण आहेच, पण सर्व दिलं, माझं सर्व दिलं आणि मी स्वतः सुद्धा तुम्हाला देऊन टाकतो. सर्वस्व देऊन टाकलं परीक्षित राजाने. जी कथा श्रवण केली, त्या श्रवण केल्यानंतर जे काही द्यावं लागतं देऊन टाकलं. आता सर्वस्व, हा संपूर्ण परीक्षित तुम्हाला समर्पणाला आहे, देऊन टाकलं. पण शेवटच्या दिवशी जे कथा सांगतात त्यांना आपल्या इच्छेनं काय ना काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. नाही काय देता आलं तर मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. काही नाही दिलं तरी प्रेम द्या, प्रेम प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही. प्रेमानं आता
आता तुमचं काम झालं, संस्कार शिबिर संपला, आज तुमचं काम झाले. काम झालं म्हणून चेतन महाराज असं फेकून देऊ नका. नाही काय देता आलं तरी प्रेमानं, फक्त आलोच कधी तर प्रेमानं हात जोडा. लय डोकं ठेवून पाया पडू नका, ही विनंती नाही, ही इच्छा नाही. पण आले तर प्रेमानं फक्त प्यार से बोलो राधे राधे, बाकी काय नको. तर ते काहीतरी द्यावं लागतं. शुकाचार्यांना त्या ठिकाणी सर्वस्व दिलं परीक्षित राजा. सोपं नाही, त्या ठिकाणी देऊन टाकलं. आणि मग गंगा तीरी पूर्वेकडे टोक करून एका आसनावर त्या ठिकाणी परीक्षित राजा बसलेले आहेत. आणि आसक्ती सर्व सोडून दिली त्यांनी आणि आता निसंशय अशा प्रकारचे झाले. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगट. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. आता संपूर्ण संदेह निघून गेला. आता काही शंका कुशंका राहिली नाही. लाज होईल शंका थोरावी लामा नकडे साधन या करते. अशा प्रकारे निसंशय अशा प्रकारे परीक्षित राजा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि ब्रह्मरूप स्थितीला प्राप्त झाला. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा अशा विषा कोठे आठवची नाही तेही चढी भोगल अशा स्थितीला त्या ठिकाणी परीक्षित राजा बसलेला आहे. आणि ठरल्याप्रमाणे तक्षक आला. तो तक्षक नावाचा साप त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो आल्यानंतर त्या तक्षक सापानं ठरल्याप्रमाणे परीक्षित महाराजांना दंश केलेला आहे. आणि परीक्षित राजा त्या ठिकाणी देहानं खाली पडलेला आहे. परीक्षित राजाचा देह खाली पडला. झालं काय? स्थूल शरीर विषाच्या आगीमध्ये जळून भस्म झालं. त्या विषाच्या आगीमध्ये ते स्थूल शरीर सगळं जळून भस्म झालं. दुदुंबे वाजू लागल्या. गंधर्व अप्सरा गायन करू लागले. उत्तम 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 असं म्हणून सर्व देवांना पुष्पवर्षाव परीक्षित राजांवर केला. कोणत्या देहावर? त्याच्या दिव्य देहावर. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. ती भागवत कथा श्रवण केल्यानंतर दिव्य देह प्राप्त होतो. त्या धुंदुकारीला प्राप्त नाही का? दिव्य देह त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्या दिव्य देहावर विमानाची दाटी, पुष्पांचा वर्षा, स्वर्गाहुनी देव करीता ती परीक्षित राजाच्या अंगावर पुष्पवर्षाव त्या ठिकाणी झाला. अशा प्रकारे शेवटी परीक्षित राजांना त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला आणि परीक्षित राजा मोक्षाला प्राप्त झाले. परममंगलमय कथा 7 दिवसामध्ये मोक्ष देणारी ही कथा आपण जर श्रवण केली तर आपल्याला निश्चित स्वरूपानं मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. परम पावन कथा भागवत कथा ही त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर त्या श्रवणाचं हे फळ आहे. शेवट 18 पुराणं सांगितली. 18 पुराणांचे श्लोक सांगितले. ब्रह्मपुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत. विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक आहेत. शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. नारद पुराणामध्ये 25,000 श्लोक आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये 90,000 श्लोक आहेत. आग्नेय पुराणामध्ये 15,400 श्लोक आहेत. भविष्य पुराणामध्ये 14,500 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. लिंग पुराणामध्ये 11,000 श्लोक आहेत. वराह पुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणामध्ये 81,000 श्लोक आहेत. वामन पुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. कुर्म पुराणामध्ये 17,000 श्लोक आहेत. मत्स्य पुराणामध्ये 14,000 श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराणामध्ये 12,000 श्लोक आहेत. गरुड पुराणामध्ये 19,000 श्लोक आहेत. आणि भागवतम जो शेवटचा ग्रंथ आहे व्यासांनी केला तो संपूर्ण 18,000 श्लोकाचा. अशा पद्धतीनं 4 लक्ष श्लोक हे संपूर्ण 18 पुराणाचे आहेत. असे 4 लाख श्लोकाचं ज्यानं पारायण केलं त्यानं भक्त भागवताचं पारायण केलं त्याला या 4 लाख श्लोकाचं पारायण केल्याचं पुण्य मिळतं. 7 दिवसाच्या कथेचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि ही कथा प्राप्त करून घेत असताना आपण फुलाची पाकळी ग्रंथावर काहीतरी त्या ठिकाणी दक्षिणा जर ठेवली, दक्षिणा दान, वस्त्रदान, अन्नदान या 3 गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या. म्हणजे मी भागवतातलं सांगतो, मी काय मनाचं सांगत नाही. जर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं दान केलं तर आपल्याला या भागवतम श्रवणाचं त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होईल. असं आपलं माऊली बालवारकर शिक्षण संस्था आणि संचलित आंबोडे गावातील जिल्हास्तरीय संस्कार शिक्षण शिबिर स्वप्नील महाराज गळाणे यांच्या आणि नियोजनातून झालं. या 7 दिवसाच्या भागवतमचा आज या ठिकाणी कथा समाप्ती त्या ठिकाणी होते आहे. आनंदही होतो. मला असं मी सांगितलं दुःखही होतं की आता आपण या कथेला त्या ठिकाणी मुकणार आहोत. सुंदर अशा प्रकारची भागवतम कथा. भागवतम रश्मालय
नित्य भागवताचं सेवन करीत चला, ऐकत राहा. नष्ट प्रायश भद्रेशु नित्यम भागवतम सेवा. ही भागवताची कथा आपण नित्य ऐकत राहिलो तर आपल्याला निश्चित स्वरूपानं मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून तुकोबराय अठ्ठासानं सांगतात, ऐकायचे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. सत्यत्वातलं हित करायचं असेल भागवतम कथा श्रवण त्या ठिकाणी करायचं आहे. एक थोड्या वेळ 5 मिनिटं भजन होईल, आरतीची तयारी करायची. आपण ग्रंथ त्या ठिकाणी संपवलेला आहे. ग्रंथ संपवत असताना जे आळंदीकर मंडळींनी सहकार्य केले असे मला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण जय हो जय श्री भागवता आरती करू तुम भगवंता श्री सुख मुनि ने परम भक्ति ने नाना करी ने गाइए हरि चरिता आरती करू तुझ भगवंता वेद करू छे मधुर फल
प्यार से बोलो